मांडा लबरेच डिश आहे. मांडा लबरेच डिश लईच खतरनाक झालं यार. काय बनवलंय मग मलाही समजून नाही राहिलं. हाफबॉईल सोबत बाईट पहा तुम्ही. पहिले बाईट पहा. नमस्कार मित्रांनो, खाने का खिलाडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे चिकन 65 ग्रेव्ही. चला तर बघूया. तर मित्रांनो, आपण इथे घेतलाय अर्धा किलो चिकन. आता याच्यामध्ये चाललं 1 चम्मच लाल मिरची पावडर, हळद थोडीशी, 1 चम्मच गरम मसाला, याच्यामध्ये चालला आणखी 1 चम्मच नमक, अर्धा चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट, आणि त्याच्यामध्ये जाणार आहे आपण हे घेतलाय कॉर्नफ्लोअर पावडर, आणि याच्यामध्ये जाणार आहे थोडं दही, दोन 3 चम्मच तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही टाकू शकता, आणि वरून जाणार आहे 1 निंबूचा रस, आणि चाललं याच्यामध्ये थोडासा फूड कलर. आता हे करून घ्या आपण पूर्ण मिक्स. ते पूर्ण मिक्स करून मग पूर्ण मसाला पण सगळा पीसला लागला पाहिजे. थोडं मिक्स झाल्यानंतर त्यात आपण टाकून घेऊ 1 अंड, आणि अंड पण थोडं मिक्स करून घ्यायचं त्याला पूर्ण. हे पूर्ण चिकन मिक्स करून आता याला तुम्ही अर्ध्या घंट्यासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायला लागते. तर आता याच्यामध्ये चाललं मित्रांनो आपलं तेल. चिकन 65 तळून घेण्याकरता चिकनचे पीस. मित्रांनो, तेल इथं गरम झालं आहे. आता आपण हे चिकनचे जे मॅरिनेट झालेले पीस आहे ते इथं तळून घेऊ, एक एक टाकून. चांगले फ्राय होईपर्यंत काढायचं नाही येतील तेलातून बाहेर आपल्याला. तुम्ही पाहू शकता हे मस्त मसाल्यामध्ये मॅरिनेट झाले. हे तळून घेऊन आराम केले बा. मला सांगा उडून द्यायचं तेल माझ्याला. हे चालले चांगले तळल्या पीस. एका याच्यामध्ये जेवढे येईन तेवढे तुम्ही टाका. चिरवता आले पाहिजे बस असे. ते 10 ते 15 मिनटं हे पीस चांगले तळून घेऊ. एका इकडून झाल्याच्या नंतर थोडे थोडे पलटून घ्यायच्या नंतर आपल्याला, म्हणजे ते चिपकतात खाली. मग बस 10 ते 15 मिनटं राहिलं चांगले तळल्याच्या नंतर आपण पलटून घेऊ. एका इकडून झाल्यानंतर दुसरीकडून पलटून घेऊ. याचा सुगंध तर आता शिवरायला मस्त. तळता तळता फ्लेवर उरायला जबरदस्त. पाहू शकता मित्र हो, चांगलं तळल्या चाललंय चिकन आपलं. हे बा, कलरही जबरदस्त आला, जसं आपण दुकानातून विकत घेतो तशा टाईप. चला तर आता आपण चेक करून पाहू झालाय का. तर यातला एक पीस काढून त्याला चेक करून पाहू हा झालाय का. तर झाला असेल तर मग आपण गरम गरम आहे. हां, पीस तुटून राहिला, गळला चांगला म्हणजे झाला. या असे आपण सगळे पीस हे काढून घेऊ. हे पहा, एकदम क्रिस्पी झाले. आता याच्यानंतर आपण टाकू दुसरावाला फेर. एका याच्यात एवढं काही आपलं चिकन आलं नाही. आता दुसरावाला फेर येतं आपलं. मित्रांनो, आपलं पूर्ण चिकन आता इथं तळून झालंय. तर हे आपण काढून घेऊ प्लेटमध्ये. पूर्ण चिकन आपलं तळून कंप्लीट झालंय. हे पाहू शकता तुम्ही, एकदम क्रिस्पी. मित्रांनो, आपलं चिकन फ्राय करून इथं रेडी आहे. तर आता आपण बनवणार आहे याची ग्रेव्ही. तर मित्रांनो, आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपल्याला एका बाउलमध्ये घ्यायचं आहे थोडंसं दही, थोडासा रेड चिली सॉस, थोडासा ग्रीन चिली सॉस, टोमॅटो सॉस, 1 चम्मच याच्यात आला सोया सॉस, थोडंसं टाकायचं विनेगर, आणि हे चांगलं मिक्स करून घ्या.
आता याच्यामध्ये थोडंसं टाकू आपण कॉर्नफ्लोअर पावडर, 1 चम्मच, ग्रेव्ही घट्ट आली पाहिजे म्हणून. याला चांगलं मिक्स करून घेऊ. थोडासा टाकू त्यात फूड कलर. आता हे करून घेऊ चांगला आपण मिक्स. चल दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तेल. थोडं तेल गरम झाल्याच्या नंतर तेल गरम होऊ द्यायचं. त्यानंतर टाकायचं आपल्याला त्याच्यात तेल गरम झाल्यानंतर थोडासा लसण, हिरव्या मिरच्या अशा लांब कापलेल्या, थोडासा कढीपत्ता फ्रेश, त्याला करून घ्यायचं चांगलं मिक्स. तर हे केलेलं मिश्रण याच्यामध्ये आपण टाकून घेऊ. त्याला आपल्याला चांगलं फिरून घ्यायचं. त्याला थोडंसं तेलामध्ये होऊ देऊ. थोडंसं कॉर्नफ्लोअर पावडरचं आपण थोडीशी आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे कॉर्नफ्लोअर पावडरची. थोडं तेल घेतलं आपण कॉर्नफ्लोअर पावडर आणि थोडंसं त्यात टाकू आपण पाणी. त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर पावडरचं. आणि हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं त्या मसाला. थोडंसं पाणी आपण आणखी टाकू. आणि जोपर्यंत हे घट्ट येत नाही तोपर्यंत याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही 5 मिनिटातच आपली ग्रेव्ही इथं घट्ट आली आहे. त्यानंतर फ्राय झालेलं चिकन आपण याच्यामध्ये ॲड करू. आता याला चांगलं मिक्स करून घेऊ. इथं रेडी आहे आपलं चिकन 65. तर मित्रांनो रेडी आहे आपलं चिकन 65 ग्रेव्ही. पाहू शकता तुम्ही. हे आलं आपलं चिकन 65 ग्रेव्ही. जबरदस्त अशी तयार झालेली आहे आणि पाहूनच माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे. ग्रेव्ही त्याच्यावर सांबार वगैरे टाकला आहे आणि इकडे पाहू शकता तुम्ही टोमॅटो सॉस आहे, ग्रीन चिली सॉस आहे, रेड चिली सॉस आहे, थोडी मिरची वगैरे, इथे सलाद आहे. आणि तुम्हाला सांगितलं हे माझं पर्सनल आवडीचं हाफ बॉईल एग. तर आपण एक बाईट टेस्ट करूया चिकन 65चा. अरे बाप रे बाप, जबरदस्त. मी विचारित होता केला की एवढी टेस्टी लागेल. एक नंबर. मांडा लबरेस डिश आहे, मांडा लबरेस डिश. चिकन 65 एवढं खतरनाक. अरे बाप रे बाप, हे तर आतापर्यंतची खतरनाक डिश वाटवली मला मी बनवलेल्या पैकी. अरे बापरे, चिकन 65 पाहू शकता मित्र. आता याच्यावरती तो आपण 1 मिनिट, मला पाणी सुटलं, एक घास खाऊ दे पाहिजे. कांदा खाऊ का नाही खाऊ असं वाटलं, म्हणजे टेस्टच तेवढा वाटला जबरदस्त. जे आपण ग्रेव्ही बनवली होती ना ती ग्रेव्ही याच्या पीसमध्ये गेली आणि मॅरिनेशन केल्याच्यानंतर भाई तो येऊन राहिला का नाही फ्लेवर. अरे यार जबरदस्त फ्लेवर येऊन राहिला. एवढ्या साऱ्या चटण्या पण हे असं वाटू राहिलं की ही तसंच नीट खावं काय. आता आपण तरी पण एवढं मोठं वाढून ठेवलं तर तुम्हाला प्रत्येकाचा रिव्ह्यू देणं माझं काम आहे. तर आता हे चिकन 65चा पीस आपण टोमॅटो सॉस सोबत घेऊन पाहू. लईच खतरनाक झालं यार. काय बनवलंय मग मलाही समजून नाही राहिलं. त्यात काय झालं माहिती आहे का, मी चिकन घेतलाय बोनवाला. लोक घेतात चिकन नरम चिकन घेतात. नरम चिकनमध्ये कसं आहे ते मला रबर सारखं वाटते म्हणून मला आवडत नाही. मला आवडते लेग पीस. मी लेग पीसचेच बारीक केले आणि त्याच्यामुळे तो फ्लेवर जरा जबरदस्त उठून दिसत राहिला, डबल डबल डबल. आता आपण हा लेग पीस रेड चिली सॉस, हे पाहू शकता तुम्ही, रेड चिली सॉस सोबत चेक करून पाहू. भाई 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 बढिया.
बढ़िया भाई बढ़िया। इससे अच्छा यार क्या ही हो सकता है, इससे अच्छा क्या ही बनेगा, एकदम जबरदस्त। चिकन 64 माझ्याकडून 10 पैकी 20 आहे भैया ते. हम्म. कांदा, टोमॅटो. तर मित्रांनो आता हे चिकन 65 मी हे हाफ बॉईल सोबत ट्राय करून पाहतो. एक खतरनाक वाला बाईट बनवतो मी हाफ बॉईल सोबत. हे चिकन 65चं पूर्ण चिकन घेऊ काढून. हे पाहू शकता काय शिजलं यार जबरदस्त. हे पाय, हे चिकन 65चे पीस काढून घेऊ, कारण की मी बोनवालं चिकन घेतलं आहे, मला ते आवडत नाही नरमवाला म्हणून. हे चिकन 65मध्ये हे पाहू शकता तुम्ही. अरे यार हाफ बॉईल आमलेट आहे, त्याच्यासोबत हे टोमॅटो. थोडंसं मी आता काही आहे ते नाही काढायला, ह्या मिरचीनं काढतो. टोमॅटो सॉस, याला रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस, आणि हेच ग्रीन चिली घेऊन घेऊ याच्यात. या हाफ बॉईल सोबत बाईट पहा तुम्ही, पहिले बाईट पहा. हा बाईट पहा ना आता यार, बाईट पाहायचा जबरदस्त. धमाका. जुबानची बल्ले बल्ले झाली, बल्ले बल्ले. भाई जबरदस्त. आपल्याकडून कंट्रोल नाही होतात. एवढं टेस्टी बनला आहे की मी खाऊ की बोलू समजून नाही राहिलं मला. एक अजून हा जो राहिलेला आहे ना टोमॅटो सॉसमध्ये घेऊ, आणि ग्रीन चिली रेड चिली दोन्ही सॉसमध्ये घेऊ. पहा बाईट आता हा. हे खाऊन मंत्रमुग्ध झाला मला, मंत्रमुग्ध. जबरदस्त डिश आहे, एवढी जबरदस्त. एक वेळा तुम्ही ट्राय करून पाहिजे भैयाले. हे पहा, तर मिरचीचे टाकलेले पहा कंबडिया, ते जेव्हा लंब्या लंब्या कापून टाकल्यात ना मिरच्या, ते गोड निंबाचा पत्ता आहे, फ्लेवर आहे, फ्लेवर आहे. आता टोमॅटो सॉस, रेड चिली, याली ग्रीन चिली. पा रे भाई बाईट पा बाईट. आता हा देईन तोंडात. मध्ये माहिती आहे याचा धमाका कसा होईल, तुम्ही विचार करू शकता याचा धमाका कसा होईल. यार जब्बर यार जब्बर. आजच्या डिशला आपले बीट नाही आहे. आजची डिशला आपली बीटच नाही आहे कोणत्याच डिशची. एवढी खतरनाक, एवढी जबरदस्त. याच्यामध्ये जे ज्यूस आहे की नाही, आपण जे मॅरिनेट करायचं दही टाकलं होतं, मसाले टाकले होते, आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो मॅरिनेट केल्यानंतर अर्धा घंटा जो आपण त्याला मॅरिनेट केलं होतं, त्याचा तो फ्लेवर त्या पीसमध्ये येऊन राहिला. थोडासा नंतर लावला आपण लसणाचा तडका झाला, त्याच्यामध्ये मिरच्या, सोया सॉस, हे त्याचं जे कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त बनलं आहे त्याचं कॉम्बिनेशन. आणि खाता वेळी त्याचा फ्लेवर आपल्याला जाणून राहिला आहे, त्याचा फ्लेवर कसं येऊन राहिला. आणि तुम्ही माझ्या रिॲक्शनवरून विचार करा, मी खरंच मी जेन्युअनली रिॲक्शन देऊ राहिल्याची, की बा मी तुम्ही विचार नाही करू शकत एवढं जबरदस्त लागून राहिलं. हे पहा तुम्ही चिकनचे, हे पहा लेग पीसवाला आहे, त्याचा बारीक कापलेला एक हा लेग पीस घेऊन पाहू. चिकन लॉलीपॉप खाता तुम्ही तशा टाईपच हा पीस आहे, बिना बिना चटणीचा, बिना याचा मी तुम्हाला चेक करून दाखवा. बढिया बढिया. तो क्रंची राहिला, जबरदस्त क्रंची राहिला. आणि तुम्हाला खरं सांगतो ना, काही चटणीची गरज नाही, एवढा बढिया आहे, काही चटणीची गरज नाही. पण आपण तरी चटणीमध्ये तुम्हाला मी मांडून ठेवलं एवढे मोठे, तरी येऊ द्याच लागा. जबरदस्त. ह्या बोन पण भाजल्या गेल्या, एवढा क्रिस्प झाला बा.
हा बोन पण भाजला गेला. एक वेळा तुम्ही हे घरी ट्राय करून पहा बाई. ह्या डिशसारखी जर तुम्ही एक वेळा डिश ट्राय केली ना तर मला नाही वाटत का तुम्ही पाहुणे आल्यावरही बनवसान, कारण की ही एकट्यात खायची डिश आहे. एकट्यात खायची डिश आहे आणि जबरदस्त डिश आहे. एक अजून एक तुम्हाला हेवी बाईट बनवून दाखवतो मी. हाफ बॉईलच्या अंड्यासोबत तर आपण खाल्लाच, विदाउट हाफ बॉईल. हे पहा तुम्ही, मिरचीनंच घेऊ डबल आपण. रेड चिली हे बुडून घे, रेड चिली सॉस डीप त्याला पुरा. ग्रीन चिली काय उरायला रे भाई, ग्रीन चिली कशी लागली त्याला. आता याला टोमॅटो सॉस, त्याने मिरची पण लागली. याच्यावर टाकू आपण हे टोमॅटो, हे आहे आपला टोमाटा. बढिया बढिया. पार्टी करणाऱ्यासाठी तर एवढी बेस्ट डिश आहे ना. दोघं जर बसून अर्धा किलो चिकनमध्ये एक माणूस हँग राहिला, 1 किलो चिकनमध्ये एवढे बढिया बनते पाहिजे, तर खतरनाक डिश बनते. मी बनवली आहे मित्रांनो. एक वेळा तुम्ही ही डिश घरी ट्राय करून पहा. जेन्युअनली सांगतो, ही एक वेळा तुम्ही घरी ट्राय करून पहा. नाही तुम्ही मला येऊन कमेंटमध्ये थँक्यू म्हटलं ना तर माझ्या नाव बदलून ठेवता तुम्ही. खाल्ली असेल तर कमेंट करा, नसेल खाल्ली तर बनवून खा, पण खा, नक्की खा, कारण की ही डिश आहे त्या लायकीची. धन्यवाद.